हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. लिटरली 6 महिन्यानंतर. कारण का मी चालली आहे अलिबागला. अलिबाग हे डेस्टिनेशन कॉमन असलं तरी कंपनी यावेळी खूप वेगळी आहे. ओके, पूजाला तुम्ही ओळखतच असाल, जी माझ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये येते. तिची बिग सिस्टर म्हणजे माझी पण सिस्टर, माझे कझिन्स इन शॉर्ट. तर जीजू, ताई, पूजाची छोटी सिस्टर पूजा, असे आम्ही सगळे चाललो आहे अलिबागला. सो ते लोक सगळे गेटवेच्या थ्रू येणार होते. तर मी विचार केला, मी कशाला ना इझिली जाऊ 2 तासात. मी पण विचार केला की आपण पहिले 2 तास करून CSTला येऊ, मग CSTवरून आपण बस पकडू आणि मग तिकडे आपण थांबू आणि मग तिकडून आपण बाय अजंता और वॉट एव्हर जी भेटेल आम्हाला लॉन्च तिने आम्ही अलिबागला येऊ. अलिबागला नाही, मांडव्याला. किती कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांच्यासाठी ते इझी होतं कारण का ते कल्याण साईडून येत होते, पण मला ते एकदम 360 झालेलं आहे. बट स्टील मला कंपनी मॅटर करते आणि मला होतं की चल ठीक आहे, जर्नी पण एन्जॉय करता येईल त्या लोकांबरोबर, म्हणून मी विचार केला. पण तेव्हा होता लाँग वीकेंड, 3 दिवसाचे कंटिन्युअसिटी आणि पूर्ण जगाला अलिबागलाच जायचं होतं. हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना अलिबागला जाताना सगळ्यांनी एक ते बोलतात ना लॉन्च प्रीबुक करून ठेवलेली कॅम्प्सवाल्यांनी. का भाई? आणि इथे आमचं फ्रस्ट्रेशन अलग लेवलला आहे कारण का सगळे आले नाहीत, फक्त आम्हीच दोघे आहोत. ऐका, हे ताई आणि जीजू पण पोहोचले आम्ही गेल्याच्या विथिन 10-15 मिनिट्सने, पण आमचं शेंडेफळ अजून बाकी होते यायचं. प्रायव्हेट बोट घेऊन टाकतो. आता अजून काय मग का पोहोचत का नाही ती बस? एवढा वेळ नाही लागत. बसवाला बस आला विचार ना, गेटवेचीच बस आहे ना का अमेरिकेची आहे? बाजूवाल्यांना विचार, गेटवेची बस. ब्लॅक कलरचा कुर्ता घातलाय तिने. तू ट्रायंगल नको सांगू, मी जातो. ए मेरे को दिखी वो शायद से. हळू लगा क्या तुमको? मीच घेऊन जातो ते सगळं. आपका पैसा ले लो. हा आहे आमचा शेंडेफळ जो हाय करतोय, जो राहिलेला मागे. आणि मग आम्ही फायनली निघालो. भाई 2 तासाचा प्रवास होता. मी का आली असं झालं, पण नंतर एवढी जर्नी, एवढी कॉमेडी होती ना. आम्ही काय काय खात होतो, काय काय आणलेलं, मेगडी आणलेलं, घरून भात आणलेला, फळं आणलेली. अरे काय आणलं नाही असं विचारा तुम्ही. ट्रायपॉड देऊ का? ट्रायपॉड देऊ का? आम्ही सगळे लिटरली शांत बसलेलो आणि अचानक हे एवढं सगळं पाणी आलं. फोनवर, बॅगवर, कपड्यांवर, सगळीकडे. का भाई, कशाला? पण आम्ही पोहोचलो मांडव्याला फायनली. असं झालेलं कधी येते, पण मांडव्यावरून पण डेस्टिनेशन अजून लांब आहे, खूप लांब आहे. आमचं प्लॅनिंग आहे ना. कोण बोललं? मी बोलली. मी टूर गाईड आहे की नाही? अरे पण उद्या सकाळी ठरलंय. You have to follow me. युअर सिटी टूर गाईड. Thanks. I will take it as a compliment. द टूर गाईड फॉरगॉट शेंडेफळ. Happens. Shit happens. नाही पण उद्या ठरलंय ना जीजू. मग आता कुठे चाललं? अरे त्या कॅफेमध्ये जाऊया का मग तू म्हणते ते? तो हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट आहे, हॉटेल नाही आहे. असे कपडे नाही. नाही. लहानपणी जेव्हा आम्ही यायचो ना मांडव्यावरून, तेव्हा इथून लोक जोरात पळायची का बसमध्ये जागा भेटायला. पण आज आम्ही एकदम हळूहळू, कारण का आम्ही इको केलेली आहे पूर्ण घरपर्यंत जायला. सो काही स्ट्रेस नाही, पण ती यायला अर्धा-पाऊण तास आहे. म्हणून आम्ही पिशव्या भरतो आमच्या खाऊने, सो दॅट काही नको राहायला. आणि मॅगी दुसरी हवी होती, पण आम्ही तर शोधतोय, ती इथे भेटतच नाही. आता इथे नॉर्मल मॅगी, ते एक्सपेक्ट काय करू शकतो आपण अजून, तर घेतली. कर परत सकणा जशी की किती दारू पिते. फोल्ड करून ठेवू शकतो. तुला काय माहिती? काय आणि आईस्क्रीम म्हणजे आपण घरी पोचेपर्यंत मिल्कशेक खाऊ. हे बघ तुला ए चोर 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 चोर. तिला आता शायनिंग मध्ये फोटो काढायचे असतील, सगळीकडे जाऊन ती हीच फुलं शोधते.
तिची फीड बघा तुम्ही, तिचे तसेच फोटो आहेत. आणि ते तिकडचे पण भारी आहे. घे ना ग, घे ना लवकर. हे तोडा. तुमचं काय चालू आहे? नाही ती बोलते मला उचलून घे. हे ती असं नाही बोलू शकत. हे आमचे कान बहिरे होतील जर असं तिच्या तोंडातून आम्ही ऐकलं तर. जिजू बोला हा का नाही? दुसरं पण काय असलं मग? नाही स्टारबक्स. काय फील आहे यार तिथे बाहेर बसून, मजा येईल यार. घेऊन यायला पाहिजे एकदा. चावी कॉइन सारखं पडलं. तुझ्याकडे काही चावी प्रकार नाहीये ना? माझ्याकडे आहे चावी. वाव, किती मस्त आहे मला आउटफिट. मी बोलत होती त्या जाऊन ऑर्डर करूया काय? हो जीजू चला आतमध्ये जाऊन काहीतरी ऑर्डर. माझा काढ ना. सो आमची इको आली आफ्टर 30 मिनिट्स आणि आम्ही निघालो. आम्हाला ज्या गावात जायचं आहे तिकडे. आणि मग प्लॅनिंग केलं की भाई इकडे उद्या सकाळी यायचं, अर्ली मॉर्निंग, खूप छान वाटेल. ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल काय झालं आहे त्याचं. मांडा काय भांडा ना तर भांडा. मला कॉन्टेंट द्या जरा तुम्ही भांडा. सी नाव आय वॉन्ट टू ईट वडापाव. आय एम वेटिंग फॉर दॅट. लगेच इंग्लिश सुरू झाला तिथं. भाई Vlog अभी बघून. मैं कौन हूँ बोलिए तो. एकदम घाणेरडा मीम टाकीण्याच्या मागे मी. तू किती रंगोली हुशार. रंगोली निकालती हूँ मैं अभी ऑफिस में बैठ के. वही मेरा काम है. सो हे आहे हशिवरे, माझ्या मम्मीचं इथे घर आहे. ओके. आणि इकडे ना दर सॅटर्डे हा बाजार बसतोच. लाईक लिटरली लहानपणापासून म्हणजे मम्मी लोकांच्या टायमापासून पण इथे तो बाजार भरतो आणि सगळ्या गावाकडचे इकडे येतात स्टॉक करायला इन शॉर्ट. आणि मग मी त्यांना सांगत होती हे आहे ते गाव असं. पूर्णच भरतो आम्हाला घ्यायचे होते वडापाव नाश्त्यासाठी. सो आम्ही विचार केला की इथेच थांबूया कारण का इथे पाव पॅटीस खूप बाप भेटतो. मग घेतला आणि निघालो. मला वाटलं वडापाव अंडी आहे तर डबल वडापाव. आणि आम्ही पोचलो फायनली घरी. काका आले आम्हाला घ्यायला. जाऊ शकतो त्या दिवशी जात होते लोक. मग आपण उद्या जाऊया संध्याकाळी नाही बीच. बीचला. सकाळी बीचला संध्याकाळी ट्रेक. जवळच आहे ना हशिवरे. तुम्ही जीवाची अलिबाग करायला आलाय का? हा ना. ते काका बघ किती बारीक झाले. मी ते 1 महिना जरी राहिली तरी मी फुटली, दिसणारच नाही मी. हे लिटरली सराउंडिंग होतं काकांच्या घराच्या आजूबाजूला. किती पीसफुल होतं. आणि हा राईट डिसिजन व्हायचा होता माझा यायचा. आणि ते पण मॉर्निंगला ठरलं की मी निघते आता किंवा मी जाते किंवा मी येते टाईप्स. आणि आता आम्ही सगळे लसूण सोलायला बसले. जेवढं पण 2 दिवसात लसूण लागणार आहे तेवढं आम्ही सोलणार आहोत. आणि त्याच्याच साईडला जिजूंनी सिक्वेन्स आणलेला, जम्बो सिक्वेन्स. तर तो त्यांनी ओपन केला. ते आम्हाला दाखवत होते. आणि फायनली आम्ही तो खेळायला बसलो. जोकर कॉर्नर असतात. पत्ते तेच असतात सेम. नाही कमी जोकर असतं. कॉर्नर असतो. तिने मला सांगितलं की जर इथून स्टार्ट केलं तर आय कॅन डू 1 2 3 4. हा मग जोकर आहे ना, जर तुम्ही डोकर इथे टाकताय मला पत्ता लावायची गरज हा नाही. मग जोकर साठी हा कॉर्नर हा तसंच आपण पत्ते खेळतो तसं. उचलायचं. हा कोण चालू करताय? तुम्हीच करा. ठीक आहे चालेल. हे माझ्याकडे काय नाही. प्लस. हा ठीक आहे. प्ले क्लॉकवाईज. काय नो. एकदा तू खेळणार ना तुला लगेच समजेल. काय शर्त होती बोल. मेरा नाम पब्लिक करेगी. महिला आपण उद्याच्या दिवशी पूर्ण बबली हाक मारायचं. हाय बबली. ये वो तुमको पता है कि वो 2020 में गाया था
फेमस ओए बबली हाय बबली करके याद आहे? हाँ एक पिक्चर आला होता ना, बंटी और बबली होता तो. त्याच्यात होतं स्वतःला एवढं हे करू नको, तू बबलीच राहणार आहेस, गावठी बबली. हा मला असं वाटतंय. बंटी और बबली मूवी होता. नाही मेरे को असं लागतं पेप्सी भी आहे. मला पण चांगले पत्ते नाही आले तर तुम्ही पण हात धुवून या. आम्ही जिंक ना, तुम्ही करा स्टार्ट. पहिला मान तुमचा. पहिला मान जावं यांचं. अरे सॉरी. अरे माय बॅड. तू आहेस मी आहे. मी कशी काय? तू आहेस. जिजू नंतर तू ना. नाही तू. 6 कार्ड आहेत. शुड आय 6. प्ले? Yes, okay. कॅन यू प्ले? खेळायच्या नावाने तुम्ही हकताय बबली ताई. Which 10? Already 10 is acquired. बाजू का 10. ओ माय गॉड, यू सपोर्टेड मी. I always supported you. आय एम ग्रेटफुल येलो बेबी. There is a thing that you don't recognize it. जिजू ते एवढं हगलं. आता काय फायदा सगळं कव्हर करून. तुझी हिस्ट्री जाम पॉप्युलर आहे ना. ही जोकर पण जॅक सारखा रोल करणार. हा जोकर तर इम्पॉर्टंट आहे. काय बोलले तसं? दीदी सिक्क्यावर चार कलाव असेल, खेळले कुठला गो. नसेल किंवा तुला कुठला पण याच्यात कुठला पण कार्ड डालत मग रिप्लेस तेच ना, करायचं. जॅक सारखाच करणार. डबल आहे जॅक सारखा राईट. वाइल्ड कार्ड आहे. जल्दी खेलो पनवेल निकलना है. परसू जाना है परसू. कोण आहे आता? मी आहे का? हो. मेंदू फक्त असलेली. आय हॅव माय ब्रेन ब्रो. ब्रेनलेस बोलतात अब. डोंट अंडर एस्टिमेट. खेळा कशाला कशाला आलीस इकडे? कोण आहे एक विन पे लगाओ. इकडे? कोणी ठेवलं? मीच ठेवलाय. हिने ठेवलं. कशाला आली? ते आता करत होतो ना मी. हम लोग का घर घरामध्ये घुसणंच आहे. हम लोग का घर बसने नहीं देते ये लोग. Should I do the potty on their game? काय एकदा काय तिने वॉर्निंग दिली. ओ जिजू मी परत घेतला कार्ड. नको मला. जीजस बॉडी सो जीजस सो लेफ्ट. तेव्हा एक मिनिट इथे ठेवायचं आहे. या बुंदीच्या लाडूचं नाव बबली आहे. ती बोललेली ना, हरली तर मला बबली बोला. उद्यापासून बघू. उद्या पूर्ण दिवस आम्ही तिला बबली बोलणार आहोत. हे लोक चीटिंग करतात. ती लिटरली कॅमेरामध्ये बुंदीचा लाडूच दिसतीये. काहीतरी चांगलं करा जिजू, एक तरी जाऊ जिंकू द्या. माझ्यावर जे टीम अप होणारे हारतात का बिचारे? कारण का तू समजून जाता. आम्ही कॉन्फिडन्स देते. बघायचं इथे टाक ना लवकर. अभी चुप बेटा, कॉन्सन्ट्रेट करने दो. कार्ड बोल कार्ड. मला त्या दुकानात माझी कोणी कार्ड बघितली तर, कारण का हगणं मॅन्डेटरी आहे. आजच खेळायचंय हरायला. जिजूंना रडायला येते आपण हरतोय. अरे वा, ह्याच्यातले काय आहे आपल्याकडे? काही नाहीये तुझ्याकडे. घंटा तिकडे गेलीस लावायला. तुला हा इकडे नाही दिसला का? उसको भी तोड देंगे. कुठल्या ती बुंदीच्या असं- लाडू मध्ये असं. काय टाकून येते का? असं लावते ती. कोण आहे आता? मी आहे ना. कसं वाटतंय? डिप्रेसिंग वाटतं खूप जास्त. टीम चेंज. अच्छा, ताई आणि बुंदीचा लाडू इज आउट ऑफ ताई आणि टीम. माई, मानसी ताई आणि जीजू का? हा, मी आणि जिजू आहे. जीजू तर आहेत का जिंकणार? ऍक्च्युअली मला 2 मिनिटं चुकायचे घेऊ दे. जिंकून एवढं. आपण ताई पण छान खेळते. ताईकडे कार्ड दे. ताई धपाधप धपाधप. अरे खेळा ना. जागा बदलली पण नशीब बदललं. ताई लाईक काय, अगं खेळा ना अशी. आणि नाही आले थांबा थांबा. आता जीजू आणि तू खेळ आता. कसं वाटतंय? मला एवढी शांती वाटली की मी
डायरिया प्लेअर नव्हती. हा जीजू आणि तू खेळ आता आणि मानसी ताई आणि ताई खेळ. एवढं परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळं करून बघायचं. बघ सगळे रिएक्शन करून बघायचे. कुठला सक्सेस होते बघूया असं. मला काहीच नकोय. मी जाऊ का? तुला जिंकायचं नाहीये का? तू खेळते का माझ्या जागेवर? तुला जिंकायचं नाहीये का? अरे जीजू आणि तू हा आता आपण जिंकू. कन्फर्म जीजू जिंकवणार. कन्फर्म जीजू जिंकवणार. खुद से हारा नहीं मुझको हराया है माँ. टीम मध्ये जा. तू काय? तू खेळते का एक डाव? तू खेळते का मम्मी? तुला जिंकायचंय का एकदा? अरे जीजू आहेत ना जा. सो असा होता डे 1. डे 2चा व्लॉग पण येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.